महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांचं नातं सर्वश्रुत आहे. शरद पवार यशवंतराव चव्हाणांना राजकीय गुरु मानतात. आता या दोघांच्या बाबतीत एक योगायोग जुळून आलाय. करिअरच्या शेवटी कराडातून जेव्हा चव्हाण एकटेच निवडून आले, तेच आता बारामतीत होतंय की काय? इतिहास रिपीट होऊ लागलाय का, असं विचारायची वेळ राजकीय कारकिर्दीच्या या टप्प्यावरती आलेली आहे. यशवंतराव चव्हाणांच्या राष्ट्रीय राजकारणाच्या कारकिर्दीची अखेर जशी फक्त स्वतःच्या कराड मतदारसंघातून निवडून येण्यातच झाली, तशीच शरद पवारांच्या राष्ट्रीय राजकारणाच्या कारकिर्दीची अखेर बारामतीत वेगळ्या प्रकारे रिपीट होतीये का? या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ. नमस्कार, मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह. शरद पवारांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण ज्या हिमालयाच्या मदतीला सह्याद्री म्हणून तडफेने गेले होते, ते करिअरच्या अखेरीस 1980च्या निवडणुकीत एकटेच निवडून येऊ शकले होते. त्यावेळी राजकारणाचं वारं असं काही फिरलं होतं की यशवंतरावांच्या चव्हाण रेड्डी काँग्रेसचे सगळे उमेदवार महाराष्ट्रात दणकून पडले होते. यशवंतरावांना एकांडे शिलेदार म्हणून लोकसभेत जाऊन बसावं लागलं होतं. तसंच आता शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीच्या बाबतीत बारामती लोकसभा मतदारसंघात घडताना दिसतंय. शरद पवारांची राष्ट्रीय पासून उपप्रादेशिक पर्यंतची सगळी राजकीय कारकीर्द आता फक्त बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना 2024च्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी पणाला लागली. जे यशवंतराव चव्हाण यांच्या बाबतीत घडलं, तेच वेगळ्या प्रकारे शरद पवारांच्या बाबतीत घडतंय. कराडमध्ये 1980 मध्ये घडलेला इतिहास बारामतीत 2024 मध्ये वेगळ्या प्रकारे रिपीट होतोय. यशवंतरावांची राजकीय कारकीर्द राष्ट्रव्यापी राहिली होती. ते देशाचे संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, गृहमंत्री अशा सर्व उच्च पदांचे मंत्री होते. त्यांनी अगदी उपपंतप्रधान पदाला देखील गवसणी घातली होती. पण यशवंतरावांची राजकीय अखेर मात्र चव्हाण रेड्डी काँग्रेसचे महाराष्ट्रातले एकमेव निवडून आलेले खासदार म्हणून झाली. 1980 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून स्वबळ आजमावलं होतं, पण त्यात ते फक्त एकटेच निवडून येऊ शकले. इंदिरा राटेत त्यांचे सगळे उमेदवार महाराष्ट्रात पडले होते. 1980 मध्ये ते स्वतः लोकसभेत जरूर निवडून गेले, पण त्यांना तिथं विरोधी बाकांवर बसणं भाग पडलं. संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये काढलेल्या यशवंतरावांना ती स्वतःचीच राजकीय शोकांतिका वाटली आणि त्यांनी इंदिरा गांधी यांच्या पुढे राजकीय शरणागती पत्करत सत्ताधारी काँग्रेसचे खासदार म्हणून ते मागच्या बाकांवर जाऊन बसले होते. पण यशवंतरावांची राष्ट्रव्यापी कारकीर्द अखेरीस स्वतःचा कराड मतदारसंघ वाचवण्यापुरतीच मर्यादित राहून संपुष्टात आली होती. शरद पवारांचं राजकीय कारकिर्दीच्या बाबतीत देखील फारसं वेगळं घडलेलं नाही. 1991 मध्ये अंगाला तेल लावलेले पहिलवान थेट पंतप्रधान पदासाठी नरसिंहरावांना 1991 मध्ये अंगाला तेल लावलेले पहिलवान थेट पंतप्रधान पदासाठी नरसिंहरावांना आव्हान द्यायला गेले. तिथून पुढे ते सातत्यानं केंद्रीय आणि राज्याच्या राजकारणात झळकत राहिले. त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. संघर्षात पराभूत झाल्यानंतर तडजोडी केल्या. या सगळ्या राजकारणात पवारांनी शक्यतो सत्तेची वळचण कधी सोडली नाही. ती 2014 नंतर सुटली, पण 2019 मध्ये कशीबशी महाराष्ट्रापुरती मिळवली. पण ती देखील फक्त 2.5 वर्षे टिकवता आली आणि आता पुतण्यानं सगळा पक्ष नेल्यामुळे बारामती वाचवण्यापुरता संघर्ष करायची वेळ त्यांच्यावरती सध्या तरी आलेली आहे. शरद पवारांनी मध्यंतरी देशातले सगळ्यात ज्येष्ठ नेते म्हणून इंडिया आघाडीची मोठ बांधण्याचा देखील प्रयत्न केला, पण राजकारणानं असं वळण घेतलं की इंडिया आघाडीची मोठ दुसऱ्या कोणी बांधायची तर बांधा, ती आपण स्वतः बांधत राहिलो तर आपल्या हातची बारामती निघून जाईल हे त्यांच्या ध्यानात आलं. म्हणून बारामती वाचवण्यासाठी त्यांना माघारी फिरावं लागलं. बारामतीत त्यांना आता सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.
खुद्द सुप्रिया सुळे बारामतीत ठाण मांडून मतदारांची फोनवर आणि प्रत्यक्ष सतत संपर्कात राहत आहेत. तुतारी प्रत्येक गावात पोहोचली की नाही हे त्यांना स्वतः पाहावं लागतंय. जो बारामती मतदारसंघ पवारांच्या अखेरच्या सभेचा साक्षीदार राहत असे, तो मतदारसंघ शरद पवारांना आता पिंजून काढावा लागून सुप्रिया सुळेंना त्या मतदारसंघात ठाण मांडावं लागतंय. इथपर्यंत पवारांची कारकीर्द राष्ट्रीय पातळीपासून प्रादेशिक, नंतर उपप्रादेशिक, नंतर थेट बारामती मतदारसंघ वाचवण्यापुरती घसरतीये की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजेच हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला आणि बर्फावरून घसरून खाली आला असंच म्हणायची पाळी गुरु शिष्यांच्या जोडीनं महाराष्ट्रावरती आणलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.